अहिल्यानगर श्रीगोंदा तालुक्यातील ससाणे नगरमध्ये दिवाळी पाडव्याला दगडफेकीची घटना घडली। यात एक जणाचा मृत्यू झाला। या घटनेतील आरोपींवर योग्य कारवाई केली जावी यासाठी 2 दिवसांपासून उपोषण सुरू होते। हे उपोषण सोडविण्यासाठी मंत्री नितेश राणे आले होते। यावेळी आमदार संग्राम जगताप, विक्रमसिंग पाचपुते उपस्थित होते। काही महिन्यांपूर्वी दिवाळीच्या दिवशी ससाणे नगरमध्ये जिहादी वृत्तीच्या लोकांकडून झालेल्या दगडफेकीत राम ससाणे यांचा मृत्यू झाला होता। सामाजिक संघटनेने पुढाकार घेतल्याने गुन्हे दाखल झाले, पण सगळ्या आरोपींना अटक झाली नाही। त्यांना अटक व्हावी आणि न्याय मिळावा या मागणीकरता श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर 2 दिवसांपासून उपोषण सुरू होते। त्या उपोषणकर्त्यांना भेट देण्यासाठी आणि मृत तरुणांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी आणि उपोषण सोडवण्याकरता मंत्री नितेश राणे, नगर शहराचे आमदार संग्राम जगताप हे बुधवारी श्रीगोंदा येथे आले होते। यावेळी आमदार विक्रमसिंह पाचपुते उपस्थित होते। यावेळी मंत्री राणे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की राज्यात हिंदूंवर अत्याचार कदापि सहन केले जाणार नाही। सरकार पूर्णपणे हिंदूंच्या पाठीशी आहे। यावेळी नगर शहराचे आमदार म्हणाले की इथून पुढच्या काळात जिहादी लोकांकडून अशा घटना घडत असतील, हिंदू अशा लोकांना चोख उत्तर देणार आहेत, असंही यावेळी जगताप म्हणाले। नाही, 2 गटात वाद झालेला नाहीये। हे जिहाद्यांचा उन्माद करण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केलाय। आमच्या त्या हिंदू समाजाची जेव्हा लहान मुलं तिथे खेळत होती, फटाके वाजवत होती, तेव्हा ह्या काही जिहाद्यांनी तिथे येऊन दगडफेक केली आणि मग त्यानंतर ज्या काही घटना घडलेल्या आहेत आणि आज ह्या उपोषणस्थळी मी आणि आमचे आमदार जगतापजी आणि आमचे आमदार सातपुतेजी आम्ही एकत्र मिळून सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमच्या हिंदू समाजाला धीर देण्यासाठी आणि ताकद देण्यासाठी आणि संदेश देण्यासाठी आलेलो आहे की हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे। हे सरकार हिंदूंच्या ताकदमुळे स्थापन झालेलं आहे। म्हणून या सरकारच्या काळात कुठल्याही हिंदूवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय आम्ही कोण सहन करणार नाही। मी स्वतः मंत्री म्हणून, सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी इथे उपस्थित आहे। म्हणून आमच्या हिंदू समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला आम्हाला विश्वास द्यायचा आहे की सरकार म्हणून आम्ही पूर्ण पद्धतीने तुमच्या बरोबर आहोत। आणि जो काय तो कुरेशी नावाचा जिहादी आहे, तो जे काही मस्ती इथे करतोय, त्याला वाटतंय की त्याच्या अब्बाचा पाकिस्तान आहे। त्याला आता कळेल सरकार कशाला म्हणतात, पोलीस कशाला म्हणतात। त्याला बाहेर त्याची दहशत मोडून काढण्याचं काम या आमच्या सरकारच्या यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही करू, जेणेकरून भविष्यात कोण कुरेशी उठण्याचा पण प्रयत्न करणार नाही। म्हणून जे त्याचे कोण साथीदार असतील, ते जिहादी मानसिकतेचे कोण जे पण आमच्या श्रीगोंद्यामध्ये असतील, त्यांना कळलं पाहिजे की इथे हिंदुत्ववादी विचाराचा आमदार आहे, सरकार हिंदुत्ववादी विचाराचं आहे। म्हणून इथे त्यांची कुठलीही मस्ती आम्ही सहन करणार नाही। आज अहिल्यानगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा तालुक्यामध्ये 2024च्या दिवाळीला एक अत्यंत अमानुष अशी काही जिहादी वृत्तीच्या लोकांकडनं ससाणे परिवारावरती अत्याचार अशी घडणारी घटना त्या ठिकाणी घडली। त्याच्यामध्ये दुर्दैवीरित्या एक आमच्या हिंदू बांधवाचा त्या ठिकाणी दुर्दैव असा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। आणि त्याच्याकरता गुन्हा दाखल झाला पाहिजे। गुन्हा दाखल झाल्यानंतर योग्यरित्या गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याचप्रकारे कुठल्याही आरोपीला याच्यामध्ये सुटता कामा नये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या त्या आंदोलकांच्या होत्या, त्याच्यापूर्वी त्याच्या नातेवाईकांच्या होत्या आणि त्या अनुषंगाने फिर्याद देखील दाखल झाली आहे। आणि याच्याकरता आज या कुटुंबाच्या भेटीकरता आणि उपोषणकर्ते जे आहेत घोडकेजी यांचं उपोषण सोडवण्याकरता राज्याचे मंत्री नामदार नितेशजी राणे साहेब, मी असेल किंवा श्रीगोंद्याचे विधानसभा सदस्य आमदार सन्मान्य पाचपुते साहेब असतील, सर्वांनी यांना भेट दिली आणि राणे साहेबांच्या हस्ते यांचं उपोषण देखील सोडवण्यात आलेलं आहे। पण इथून पुढच्या काळामध्ये अशा कुठल्याही घटना या जिहादी वृत्तीच्या लोकांकडनं सातत्याने ज्यावेळेस घडत असतील, तर त्यावेळेला हिंदू हा एकत्रित होऊन त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणं नाही, तर त्याला सडेतोड उत्तर देण्याकरता देखील उभा राहणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्याला उत्तर देखील देणार आहे। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।